भावकीच्या असलेल्या वडिलोपार्जित विहिरीच्या वादातून सख्या भावासह च्या कुटुंबियांनी 80 वर्षीय वृद्धास डिझेल टाकून पेटवून दिल्याची दुर्दैवी घटना थडी सारोळे तालुका निफाड येथे घडली। या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। या घटनेत वृद्ध 95% भाजला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शेतीच्या किरकोळ वादातून शेजाऱ्यांसह सख्खा भाऊ पक्का वैरी होताना दिसत असून त्यातच ही घटना घडली आहे। या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कचेश्वर महादू नागरे असे गंभीर भाजलेल्या वृद्धाचे नाव आहे। थडी सारोळे येथील नागरे बंधूंमध्ये वडिलोपार्जित विहिरून वाद आहे। वयोवृद्ध कचेश्वर नागरे हे मंगळवारी आपल्या शेतातील घराजवळ साफसफाई करीत असताना ही घटना घडली। कचेश्वर नागरे यांचे कुटुंबीय घरात असल्याची संधी साधत अचानक हातात डिझेलचे डबे घेऊन आलेल्या त्यांच्या धाकल्या भावासह भावजाई व 2 पुतण्यांनी कचेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले। काही समजण्याच्या आत घडलेल्या या घटनेनंतर कचेश्वर यांनी सैरभैर पळत आग विझवण्याचा प्रयत्न केला। वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कुटुंबियांनी घराबाहेर धाव घेतली, मात्र त्यापूर्वीच संशयित नागरे कुटुंबीय पसार झाले होते। या घटनेत कचेश्वर नागरे गंभीर भाजल्याने मुलगा हनुमंत नागरे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान वृद्ध कचेश्वर नागरे 95% भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून या घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली आहे। निफाड तालुक्यातील सारोळे थडी या गावातील नांदूर मधमेश्वर शिवारात कचेश्वर महादू नागरे आणि चांगदेव महादू नागरे यांच्यात शेतीच्या वादातून 7-8 वर्षापासून वाद सुरू होता। पण माझे वडील कचेश्वर महादू नागरे आणि आई जिजाबाई नागरे हे दोघेच वयोवृद्ध असल्याने एकटेच राहत होते। भाऊ शेजारी राहत होता, पण तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता आणि त्यांनी एकांताचा फायदा घेतला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती डिझेल सदृश काहीतरी वस्तू फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून त्यांनी पळ काढला। आता ह्या घटनेला 24 तास पूर्ण झालेले आहे, परंतु अजूनही त्यांना पकडलेलं नाहीये। आमच्या नातेवाईकांच्या अग्रेसिव्हपणामुळे आम्ही आता जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे। जाळलं की काय झालं? हो, डिझेल सदृश काहीतरी वस्तू अंगावर फेकली आणि जाळण्याचा काडी लावून जाळण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याच्या उद्देशानेच। पण मग आता काय ते माहीत आहे आणि रात्री अशा प्रकारे जवळपास 90% ते बर्निंग त्याच्यात झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी आपलं वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु वस्ती आजूबाजूला माणसं नसल्या कारणामुळे ते उशीर झाला आणि रात्री साधारण 8:30च्या दरम्यान त्यांना देवाज्ञा झाली। कोण आहे समोरची पार्टी? कचेश्वर महादू नागरे यांचे धाकटे बंधू चांगदेव महादू नागरे, त्यांचा मुलगा रवींद्र चांगदेव नागरे आणि निलेश चांगदेव नागरे आणि त्यांच्या बायका यांनी हे कृत्य केलं आहे। तुमची मागणी काय आहे? जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही। त्यांना तात्काळ अटक करून आम्हाला न्याय मिळेल। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।